शेतकरी कर्जमाफी योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। 56 लाख शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज होणार माफ। कर्जमुक्ती, वन टाइम सेटलमेंट आणि प्रोत्साहनपर अनुदानाचा समावेश। विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर घोषणा होणार अशी फडणवीसांची माहिती। लाडकी बहीण योजनेसारखा कर्जमाफीचा खेळ मांडू नका, शेतकऱ्यांची फसवणूक आम्ही खपवून घेणार नाही, राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा। छत्रपती संभाजीनगर विधान परिषदेतील अब्दुल सत्तारांच्या बंडखोरीनंतर ठाण्यात शिंदेंसोबत बैठक। युती धर्म पाळा, शिंदेंचा सत्तारांना हा सल्ला। सत्तार आज फडणवीसांची घेणार भेट। सोलापूरमध्ये विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का। आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद, अर्जावर बोगस सही सूचक। नागेश भोसलेंचा आक्षेप, तर भाजपनं दबाव टाकल्याचा प्रणिती शिंदेंचा आरोप। शासन निर्णयाचं कौतुक, मात्र अद्यापही मी समाधानी नाही। मराठा समाजाला आरक्षण दिलं असतं तर बलिदान केलं नसतं, जरांगेंचा निशाणा। 58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांचं लवकरात लवकर वाटप करा अशी मागणी। अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार विप्लव बजोरिया यांचा अर्ज बाद। काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख यांचा बजोरिया यांच्या अर्जावर आक्षेप, संपत्तीच्या माहितीत तफावत असल्याचा आरोप। मुंबईमध्ये पावसाच्या हलक्या सरी, ढगाळ वातावरण, त्यामुळे वादळी वाऱ्यासह पावसाची देखील शक्यता। वसई विरारसह पालघरमध्ये पावसाची हजेरी, अनेक भागात वीज पुरवठा खंडित, नागरिकांची गैरसोय। गुजरातमध्ये सुरत धुळे या महामार्गावरती भीषण अपघात झाला। 2 बसच्या अपघातात 7 जणांचा मृत्यू। अपघातानंतर दोन्ही बसला भीषण आग। मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून 10 लाखांची मदत जाहीर। पंतप्रधान मोदींनीही केला शोक व्यक्त। बिहारच्या पटनामध्ये खानसर यांच्या कोचिंग सेंटर बाहेर गोळीबार, 8 ते 10 राऊंड फायर झाल्याचा दावा। 2 कोचिंग चालकांमध्ये वर्चस्व गाजवण्यावरून वाद, सुरक्षा रक्षकांना मारहाण झाल्याची माहिती। कर्नाटकमध्ये डीके शिवकुमार सरकारचा आज शपथविधी, तर बंगळुरूमधील लोकभवन परिसरामध्ये सोहळा। सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्यानंतर शिवकुमार पदभार स्वीकारणार। मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह 34 सदस्यांना मिळणार स्थान।